आताची मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे। नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यात भूकंप सदृश्य धक्के बसल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे आणि या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैभव अंबर थेट आपल्यासोबत कॉलरने जोडले जात आहेत। बोला वैभवजी, या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती मिळते? नक्कीच विशाल सर, नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा, चांदवड, दिंडोरी या परिसरामध्ये भूकंप सदृश्य धक्के बसल्याची माहिती मिळत आहे। स्थानिक नागरिकांच्या सांगण्यावरून रात्री शार्प 10 वाजता हे धक्के बसल्याचे समजत आहे। हे धक्के 5 ते 10 सेकंद बसत होते आणि हे धक्के भूकंपाचे होते की इतर कशाचे होते हे अजून तरी प्रशासनाकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाहीये सर। तरी देखील संबंधित विभागातील सर्व नागरिकांना आवाहन करणे गरजेचे आहे की त्यांनी सतर्क राहिले पाहिजे। हे आव्हान आपल्याकडनं करणं गरजेचं आहे। अधिकृतरित्या आपल्याला जरी आतापर्यंत समजलं नाही, परंतु येत्या 2-3 तासामध्ये प्रशासनाकडून काय माहिती मिळते याची देखील आपल्याला वाट बघावी लागेल सरजी। नक्कीच काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत का? नेमकी काय परिस्थिती होती, काय सांगाल? नक्कीच काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या। आता रात्री 10 वाजता भूकंप सदृश्य धक्के बसले, त्यानंतर भरपूर चांदवड तालुक्यातून असेल, दिंडोरी तालुक्यातून असेल हे कॉल आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की 10 सेकंदांपर्यंत थोडे धक्के बसले आहे आणि जुने घर होते त्या जुन्या घरांतून माती देखील पडलेली आहे, अशा या नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या सरजी। नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला विचारतो की नेमकी कोणत्या परिसरामध्ये हे धक्के बसलेले आहेत, काय सांगाल? नाही सर, नाशिक जिल्ह्यातून बऱ्यापैकी नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातून कॉल आलेले होते, देवळा तालुक्यातून कॉल आलेले होते, तसेच चांदोड आणि दिंडोरी तालुक्यातून देखील आपल्याला कॉल आलेले होते सरजी। नक्कीच ठीक आहे। अजून काही माहिती जर उपलब्ध झाली तर नक्कीच आपल्या प्रबंधच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाल ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद सर। नक्कीच या घटनेसंदर्भात आणखीनच सविस्तर माहिती, पुढील अपडेट, पुढील बातमी मिळवण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज।